झाड्या काकाने नंतर त्या झाडाच्या वर अगदी खारीसारखं तुरू तुरू चढून त्या फळाचे घोस काढून ते घोस काका बाबांच्याकडे फेकायला लागले आणि बाबा ते झेलून आमच्याजवळ द्यायला लागले. आम्ही ती फळं घेऊन जेव्हा आजी आणि आईकडे आलो तेव्हा माझ्या बाबांनी या फळांची गाथा त्यांना सांगितली आणि ते म्हणाले, ह्या जंगलात ही तुकारामाची फळं म्हणजे एक अद्भुत चमत्कार आहे. बाबांनी ती रोपं आजीला दाखवली. तसा आजीनं लगबगीनं त्या रोपांना वाकून नमस्कार केला तेव्हा आमची मंजी खो खो करून हसली होती. आजी एवढा नमस्कार करून थांबली नाही, तर तिने ती रोपं घेऊन आमच्या सगळ्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत फिरवली. पांढऱ्याच्या, चुलबोक्याच्या आणि जाईजुईच्या अंगावरून सुद्धा फिरवली. हे बघून बाबा वैतागून आजीला म्हणाले, अगं आई, अशानं ती रोपं दुखावून मरतील. आणि आजीने पटकन ती रोपं बाबांच्या हातात देऊन टाकली. माझी आजी नंतर तुकारामाचं नाव घेऊन कपाळाला लावून ती फळं तोंडात टाकत राहिली. हे बघून मंजी आजीला म्हणाली, अगं आजे, झाड्या काका म्हणत होते तुकाराम महाराजांनी ती फळं देवांना वाटली तेव्हा देवांनी ती फळं कोणाचं नाव न घेता, ती न धुता तशीच गट्ट केली. देवांमध्ये त्या फळांसाठी मारामारीसुद्धा झाली होती. तेव्हा तू सुद्धा ती फळं पटापटा तशीच खा. बघ, त्या फळांचे काळे डाग तुझ्या कपाळावर पडलेत. तशी आजी बाबांना म्हणाली, शंभू, आजकाल ही मंजी फार फाजीलपणा करते हां, तिला जरा तुझा धाक ठेव रे बाबा. आणि बाबा हसले. ती देवाची फळं अगदी आमच्या पांढऱ्याच्या आणि चुलबुकेच्या तोंडात आईने फोडून घातली. त्या दोघांनीही ती आवडीनं खाल्ली. आमच्या जाईजुईंना मात्र ती देवाची फळं खूप आवडली होती. त्यांनी दोन्ही हातात धरून ती खाल्ली होती. या जंगलात तुकारामांनी स्वर्गात नेलेली ती फळं आम्ही इथे मारुतीच्या ओढ्याजवळ बसून खूप खात होतो. याच मारुतीच्या डाव्या हाताच्या काठावर झाड्या काका आम्हाला घेऊन गेले. तिथे एका उंच झाडाकडे बोट दाखवत म्हणाले, भटानू, यो बघा दसऱ्याचा झाड हाय. त्या झाडावरची फुलं आणि फळं अगदी मोठी आणि गोल लाडूसारखी होती. त्या झाडावर देखील अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे बसले होते. झाड्या काकांनी नंतर त्या झाडावरचं एक फळ घेऊन बाबांना देत म्हटलं, आता यो फळ तुम्ही चाखून बघा. ते फळ अगदी लिबलिबीत मऊ होतं. बाबांनी ते चाखलं आणि लगेच थू 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 करून बाजूला टाकलं आणि ते झाड्या काकांना म्हणाले, अहो, फार भयानक कडूशार आहे ते, तरी या झाडावर इतके पक्षी ते खायला बसलेत. तेव्हा झाड्या काका हसत हसत बाबांना म्हणाले, भटानू, आता म्या तुम्हासनी काय दावतोय ते बघा. आणि त्यांनी वर चढून त्या झाडावरची फळं न काढता ती मोठी मोठी फुलं काढून खाली टाकली. ती फुलं सूर्यफुलासारखी पसरट परंतु खोलगट होती. मला तर माझ्या बकुळ रानातल्या लाल बाटलीच्या फुलाची आठवण झाली. झाड्या काकांनी नंतर ती मोठी फुलं बाबांना दाखवली. त्या फुलांच्या मध्ये एक बंद गोडा होता. तो त्यांनी अलगद उघडला. त्या गोड्यात सफेद रंगाचा दाट द्रव होता. आम्ही तो द्रव बोटानं घेऊन चाखला आणि तो अगदी मधासारखा मधुर गोड द्रव होता. आम्ही नंतर 4-5 फुलांचे गोडे चाखले आणि आम्हाला जरा गुंगी आल्यासारखी झालेली होती. बाबांनी नंतर प्रवासात कोणाला त्रास व्हायला नको म्हणून ते फुलाचं मध आम्हाला आणखीन पिऊ दिलं नाही. बाबा झाड्या काकांना म्हणाले, अहो, या झाडाचं फूल इतक्या मधुर रसानं भरलेलं असताना त्याचं फळ मात्र असं कडू का? तेव्हा त्याचं छान कारण झाड्या काकांनी आम्हाला सांगितलं. ते म्हणाले, या दसऱ्याच्या फुलामधला तो मध पक्ष्यांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून पक्षी त्या फुलाचा तो गोडा फोडून तो रस पिऊन टाकतात आणि नंतर मध नसलेल्या फुलाचं हे असं कडू फळ तयार होतं. आणि ज्या फुलात मधाचा गोडा असतो ते फूल गोड फळाचं होतं, पण अशी गोड फुलं पक्ष्यांमुळे या झाडांवर होतच नाहीत. या झाडाचा आणखीन एक गुणधर्म आहे, या झाडाच्या आसपास चुकूनसुद्धा साप फिरकत नाही. जसं रातराणीच्या सुगंधानं साप त्या झाडाच्या जवळ येतात, तसं या कडू फळाच्या गंधानं साप दूर निघून जातात. आणि त्याचं काय कारण आहे हे त्यांनासुद्धा माहिती नव्हतं. झाड्या काकांनी या झाडाचं एखादं रोप मिळतं का म्हणून आजूबाजूला खूप शोधलं, पण त्या दसऱ्याच्या झाडाचं एखादं रोप काही त्यांना मिळालं नाही.
बाबांनी नंतर त्या झाडाखाली पडलेली ती 4-5 कडू फळं उचलून घेतली. पुढे बाबांनी ती फळं छान उन्हात सुकवून त्याचं बी रोवलं होतं, पण त्यातून त्यांना दसऱ्याचं एकही झाड मिळालेलं नव्हतं. कदाचित पुढे मला होणाऱ्या नागराजाच्या दर्शनामुळे सापांना न चालणारं ते झाड आमच्या अंगणात रुजलंच नसावं. मला अजून स्पष्ट आठवतंय, त्या सुंदर सकाळी त्या नितांत सुंदर मारुतीच्या ओल्या ओढ्याच्या काठी माझे सगळे प्रियजन होते. सुंदर हिरवी फुलपाखरं होती. तरतरीचे पक्षी तिथे किलबिलाट करत होते आणि तिथेच तुकाराम होते, दसरा होता, माणकाच्या डोळ्याचे भित्रे ससे होते, वेली होत्या, फुलं होती आणि ते स्वर्गीय स्थान त्यावेळी फक्त आमचं होतं. त्या ओढ्याच्या जवळच अंथरलेल्या चटईवर आम्ही सगळेजण बसलो. हिरा मोती भरपूर चरून निवांतपणे रवंथ करत जवळ बसले होते. त्यावेळी जोरदार पाऊस कधीही पडायची शक्यता होती आणि थंड वाऱ्याच्या झुळका अंगाला बिलगत होत्या. आईनी नंतर सर्वांना दिलेल्या सांज्याच्या पोळ्या, मुरांबा आणि तिखट चिवड्याची न्याहारी आम्ही सगळ्यांनी केली. आईनी हिरामोतीला 4-4 सांज्याच्या पोळ्या दिल्या होत्या खायला. आमच्या पांढऱ्यांनी 2 सांज्याच्या पोळ्या खाल्ल्या, तर चुलबुक्यानं फक्त वाटीभर मुरंबा खाल्ला आणि जाईजुईनं सांज्याच्या पोळ्याच खाल्ल्या. सर्वांचं खाणं आटोपल्यावर झाड्या काका म्हणाले, भटानू म्या जरा पडतो, मग दुपारच्याला जेवण करून शान निघायचं आहे. तसं बाबांनी ठीक आहे म्हटलं. त्यावेळी आमच्या नशिबानं पावसाचे ढग वाऱ्यामुळे जरा दूर पांगले होते. झाड्या काका हिरामोती जवळ जाऊन एक वाकळ खाली अंथरून डोळ्यावर हात घेऊन झोपले. क्षणात घोरायला सुद्धा लागले. माझी आई आणि आजीसुद्धा यशाला, चुलबोक्याला, जाईजुईला घेऊन त्या सोडलेल्या बैलगाडीत जाऊन जरा पाडल्या. बाबा त्या अंथरलेल्या चटईवर पांढऱ्याला घेऊन झोपले. मी बाबांना म्हटलं बाबा आता आम्ही जरा ओढ्यात खेळतो. बाबा म्हणाले, पण इथे तिथे कुठे दूर जाऊ नका. आणि मंजी माझा हात धरून म्हणाली, ताई आपण त्या ओढ्यातले रंगीत दगड काढूयात. आणि आम्ही दोघी त्या ओढ्याजवळ आलो आणि आमचे परकर वर खोचून त्या ओढ्यात उतरलो. त्या थंड पाण्यानं माझ्या अंगावर काटाच उभा राहिला होता. त्या मारुती ओढ्याचं ते थंड वाहतं पाणी तसं आमच्या गुडघ्यापर्यंत आलेलं होतं. मंजिनी आणि मी ते रत्नकांत चमकणारे पुष्कळ दगड गोळा करून त्या ओढ्याच्या काठावर ठेवले, पण मला ते दगड गोळा करायचा आला कंटाळा. मंजी मात्र त्यात रमली. मी मंजीला म्हणाले, म्हणजे आता पुरे झाले बाई हे दगड वेचणं, चल आपण जरा आजूबाजूला फिरून येऊ. ती वाकून वाकून दगड शोधून गोळा करत मला म्हणाली, ताई तू जा, मला हे दगड घेऊ दे. अगं बघ की किती सुंदर आहेत, मी येईन नंतर. मी त्या ओढ्याच्या बाहेर येऊन त्याच्या काठाकाठानं जरा त्या जंगलाच्या आत शिरले होते आणि मी एकदम थपकून उभं राहून बघितलं. आतलं ते सगळं जंगल ओल्या हिरव्या रत्नखचित सौंदर्यानं नटलेलं होतं आणि ते सौंदर्य तिथल्या पाना फुलांवरनं अक्षरशः गळत होतं. मला एकदम माझं बकुळरान आठवलं. माझ्या बकुळरानाचं सौंदर्य अंधारात गुरफटून झोपलं होतं, तर इथलं सौंदर्य अगदी उघडं होतं आणि मी त्या जंगलात मग थोडी आत शिरले. माझं लक्ष त्या उंच झाडाच्या बुंध्याकडे गेलं होतं. तिथे एक मोठमोठ्या काळ्या मुंग्यांचं वारूळ होतं. त्या मुंग्या सर्वसाधारण मुंग्यांपेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या होत्या. त्या अनेक मुंग्या आपल्या तोंडात कसले सफेद कण घेऊन अगदी कवायत करणाऱ्या सैनिकांच्या रांगेप्रमाणे शिस्तीत त्या झाडाच्या बुंध्याच्या एका भोकातनं आत बाहेर करत होत्या, अगदी एका ओळीत. मी बराच वेळ वाकून त्या मुंग्यांची कवायत बघितली आणि नंतर तिथेच पडलेली एक काडी उचलून मी हलकेच त्या सरळ चालणाऱ्या मुंग्यांच्या रांगेला जरा डिवचलं. तशा त्या क्षणभर एकदम विस्कळीत झाल्या, इथे तिथे पसरल्या, पण दुसऱ्या क्षणी पुन्हा कवायतीच्या रांगेत उभं राहून कवायत करत चालायला लागल्या. मला वाटलं या भयानक सुंदर जंगलात ह्या मुंग्या जगाला संदेश देत आहेत. कधी संकटानं विस्कळीत झालेलं जीवन तू पुन्हा पूर्ववत सुरू कर, म्हणजे त्या संकटाच्या आठवणीतून तू सुखरूप बाहेर येशील आणि काही घडलंय याची आठवण देखील तुला उरणार नाही. मला नंतर त्या मुंग्यांची कवायत बघून बघून आला कंटाळा, पण मंजीचा अजून पत्ता नव्हता, म्हणून मी जरा पुढे निघाले आणि एकदम दचकून थांबले. समोरच्या त्या झाडावर एक भला मोठा लालसर हिरवट रंगाचा बटबटीत डोळ्यांचा सरडा आपल्या गळणाऱ्या कल्ल्यांनी माझ्याकडे धीटपणे एकटक बघत त्या झाडाला चिकटला होता.
मला त्या सरडेबुवाच्या माझ्याकडे बघण्याची एकदम गंमतच वाटली. मला वाटलं तो सरडा जणू मला बघून विचार करतोय की हा कोण 2 पायाचा प्राणी आलाय माझ्या जंगलात. मी एकदम हसत त्या सरड्याला म्हणाले, सरडेबुवा नमस्ते हो, मी शंभूनाथाची सोनसळी तुमच्या या रानात फिरायला आली आहे बरं का. तुमचं हे रान मला फार आवडलं आहे. तुम्ही कधी माझ्या बकुळ रानात या, ते सुद्धा असंच सुंदर आहे, तुम्हाला आवडेल ते. आणि त्या सरडेबुवानी देखील ठीक आहे असं म्हटल्याप्रमाणे तो त्या झाडाच्या मोठ्या जाड पानांमध्ये शिरला, अदृश्य झाला. नंतर मी इथे तिथे रेंगाळत तिथली फुलं तोडत एका झाडाला टेकून उभे राहिले. त्यावेळी मला वाटलं जर आजीने यल्लम्मा देवीला नवस केला नसता तर कदाचित या जंगलात आपण कधीच आलो नसतो. मी ह्या विचारात असताना आमची मंजी तिथे आली आणि माझ्याकडे बघत म्हणाली, अगं ताई, या झाडाखाली तू किती सुंदर दिसतीयस. जणू काही या रानाची तू राणी आहेस असा भास होतोय. आणि माझ्या मंजीचं हे बोलणं पुढं कायम माझ्या हृदयात राहिलेलं होतं. नंतर मी आणि मंजी पुन्हा त्या मारुती ओढ्याच्या काठी आलो तर पांढरे आणि बाबा, झाड्या काका, हेरा मोती गाढ झोपलेले होते. तसं मी मंजीला म्हणाले, चल म्हणजे आपण त्या मारुती ओढ्यात पाय सोडून बसू. आणि आम्ही आमचे परकर वर खोचून आमचे पाय त्या ओढ्यात सोडून बसलो. तेव्हा आभाळात काळ्या ढगांची गर्दी झाली होती. आमच्या गोऱ्या गोऱ्या पायांना ते सोनेरी चंदेरी मासे गुदगुल्या करून इथे तिथे सुळकन पळत होते. आम्हाला फार गंमत वाटत होती. आम्ही दोघे हसत असताना मंजी माझा हात घट्ट धरून एकदम भावूक होऊन मला म्हणाली, कधी कधी रात्री मला असा भास होतो की तू खूप दूर उभी राहून बाबांना हाक मारतीयस आणि आम्ही कुणी तुझ्याजवळ येऊ शकत नाही. आणि नंतर त्या भासाने मी अगदी गुदमरून जाते ग. आणि मंजी एकदम रडकुंडीला येऊन म्हणाली, ताई, अगं तू आम्हाला सोडून कधी कुठे जाऊ नकोस हा, नाहीतर तुझ्याशिवाय आम्ही सगळेजण मरून जाऊ ग. त्यावेळी मी एकदम मंजीला थोपटत म्हणाले, अगं वेडाबाई, शांतीचं तसं झालं ना म्हणून तुला तसा भास होतोय. आणि हे बघ, मी आपल्या घराला सोडून तुम्हा सगळ्यांना सोडून कधी कुठे जाणार नाही. आणि समजा गेले तरी मी तिथे राहू शकणार नाही ग. म्हणजे मला कधी कधी शांतीचं खूप वाईट वाटतं. आपल्या केदार काकांची, उमा काकूंची ती केवढी लाडकी होती. आता त्यापुढे तिचं अस्तित्व नाही हे किती भयंकर आहे नाही का ग. आणि माझी हळवी मंजी एकदम ढसाढसा रडत म्हणाली, ताई, अगं आपल्या घरातलं कोणी गेलं ना तर ते मी कधी सहन नाही करू शकणार. रडणाऱ्या मंजीला जवळ घेऊन मी म्हणाले, म्हणजे अगं मागे वळून बघ, ती सगळीजणं तिथेच आहेत. मी तुझ्या जवळ आहे. आपण कुणी कधीही एकमेकांना सोडून कुठेही जाणार नाही आहोत. मग मंजी रडायची थांबली. नंतर आम्ही दोघी बहिणी एकमेकींचा हात घट्ट धरून काही न बोलता आबोल्यानं बोलत राहिलो. मी तुम्हाला सांगते, त्या शांत मारुतीच्या ओढ्याकाठी माझ्या मंजीबरोबर मी घालवलेले ते दुर्मिळ सुवर्ण क्षण नंतर मला पुन्हा कधीच मिळाले नाहीत. नंतर त्या आठवणींच्या एका क्षणासाठी मी खूप तळमळले, पण नंतर पुन्हा म्हणून ते क्षण मला कधी मिळाले नाहीत. त्या दुष्ट देवानं मला ते घेऊच दिले नाहीत. म्हणून तुम्ही कधी आपल्या प्रियजनांबरोबर घालवलेले ते सुवर्ण क्षण पुन्हा पुन्हा अनुभवत राहा. त्या क्षणाला कधी दूर जाऊ देऊ नका, कारण ते क्षण हरवले की जीवनच हरवल्यासारखं होतं. आणि मग त्या क्षणासाठी फक्त तळमळून रडत राहणं इतकंच आपल्या हाती उरतं. मी आणि मंजी अगदी स्तब्धपणे एकमेकींचे हात धरून शांतपणे बसून होतो. आणि दुरून आम्हाला येशाचं रडणं ऐकू आलं. आणि तेवढ्यात आमचा पांढऱ्या शेपटी हलवत आमच्या जवळ आला. तशा आम्ही उठलो, बाबांच्या जवळ आलो. मंजीनं बाबांना आम्ही जमवलेले ते रंगीत खडे दाखवले. मी झाड्या काकांकडे बघितलं. त्या आपल्या तोंडावर एक मळकट फडका पांघरून त्या शांत जंगलाचा एक भाग होऊन अजूनही घोरत पडले होते. आता जवळजवळ 1 वाजत आला होता आणि रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. माझ्या बाबांनी सकाळीच त्या मारुती ओढ्यात आंघोळ करून 4 फुलं देवाच्या नावानं श्लोक म्हणत त्या ओढ्यात सोडली होती. आम्ही नंतर आमच्या बैलगाडीजवळ आलो तर येशा खाली उतरून बाबाकडे गेला होता. आई आजी बोलत बसल्या होत्या. तेवढ्यात बाबा तिथे आले. येशाला बैलगाडीत आजीजवळ ठेवत म्हणाले, आई,
आपण आपली जेवणं आटोपून घेऊयात. आता कधीही पावसाला सुरुवात होईल आणि आपली जेवणं आटोपली की नंतर झाड्या बाबांना उठवू. आणि आई आणि आजीनं भराभरा आमची जेवणं आटोपून घेतली. आम्ही हात धुवायला ओढ्यावर गेलो तर हे असे पावसाचे टप्पोरे थेंब पडायला लागले आणि आमचे झाड्या काका उठले. आजी त्यांना म्हणाली, जा बाबा, तोंड धू, 4 घास पोटात घाल. झाड्या काकांनी तोंड धुवून ओढ्यात तशीच आंघोळ केली आणि ओल्या धोतरानं तोंड पुसत त्यांनी तुकारामाच्या झाडाला, त्या जंगलाला आणि मारुती ओढ्याला नमस्कार केला. तसं त्यांच्याकडे बारकाईनं बघणाऱ्या मंजीनी त्यांना विचारलं, काका, तुम्ही आत्ता ज्यांना देव समजून नमस्कार केला त्या सगळ्या देव आहे का? झाड्या काका गंभीरपणे मंजीचा गालगुच्छा घेऊन म्हणाले, पोरी, अगं त्यो देव समद्या ठिकाणी आहे. या झाडामध्ये आहे, दगडात आहे, मातीत आहे, या ओढ्यात आहे, फक्त तो माणसात नाही बघ. म्हणून शान माणसाला त्याला देवळात जाऊन शान शोधायला लागतो. मला त्यावेळी त्या शाळेजवळच्या शेंदूर फासलेल्या दगडाची आठवण झाली. तो शांतीबरोबरच फुटून गेला होता. कदाचित देवपण प्राप्त झालेल्या त्या दगडाला आपण शांतीला वाचवू शकलो नाही याचं दुःख त्याला होऊन पुन्हा देवपण घेण्यापेक्षा तो फुटून गेलेला असावा. झाड्या काकांनी नंतर लगबगीनं खालच्या खोळीतून आपलं धोतर काढलं आणि ओलं धोतर बदललं. तोवर आईनं त्यांच्या या एवढ्या पुरणपोळीचा ढीग त्यांच्या ताटात वाढला. माझी आजी प्रत्येक पुरणपोळीवर डावानं तूप घालत होती आणि झाड्या काका आजीच्या हातचं ते जेवण भरल्या डोळ्यांनी जेवत म्हणत होते, आई, मी बघितलंय, बामण जेवण करताना कवा एक चतकर भाकरीचा तुकडा कोणाला द्यायचा नाही. तो गुपचूप जेवण करून शान उठतो. पण म्या तर हात उलटं बघितला. तुमचा यो कुत्रा, त्यो मांजर आणि त्या खारी समदे तुमच्या पोरावानी राहत्यात आणि ह्यो माया ध्यानात राहील. खरंच माझी आजी कधी कोणाच्या जेवणाकडे भेदभाव करत नसे. कुणाला वाढताना किंवा काही देताना तिचा हात नेहमी भरभरून असे. देणाऱ्याच्या त्या हातात नेहमी लक्ष्मी असते म्हणून म्हणतात, देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, घेणाऱ्यानं एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि त्या दुष्ट देवानं माझ्या आजीचे हातच घेतले. नंतर आईने 4-4 पुरणपोळ्यांवर तूप ओतून त्या हिरामोतीच्या पुड्या ठेवायला झाड्या काकांना दिल्या. झाड्या काकांचं जेवण आटपलं आणि तेव्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. आता प्रवासाला निघायचं म्हणून हिरामोती चटकन उठून उभे राहिले आणि झाड्या काकांनी लगालगा त्यांना गाडीला जुंपून पान खाऊन ते पुढच्या प्रवासाला सज्ज झालेले होते. माझ्या आईनं जाण्यापूर्वी 4 फुलं घेऊन ती काही पुटपुटत मारुती ओढ्यात अलगद सोडली आणि तिथल्या काठावरची माती घेऊन आपल्या कपाळी लावली आणि मला म्हणाली, सोने, अशी काही देवाची दडलेली सुंदर ठिकाणं असतात आणि ती अशा प्रसंगानं क्वचितच पाहायला मिळतात. तेव्हाच बाबांनी आईला लवकर येण्यासाठी हाक मारली. त्या नितांत रमणीय मारुतीच्या ठिकाणावरून जाताना आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं होतं. ते शांत रान टवकारून आमच्याकडे बघत आम्हाला निरोप देत होतं आणि मला अचानक वाटलं की आता या मारुतीच्या ओढ्याच्या ठिकाणी आम्ही कुणी नसलो तरी हा सुंदर ओढा या एकांतात असाच एकटा झुळूझुळू वाहत राहणार होता आणि इथली ही तुकारामाची गोड फळं अशीच जमिनीवर पडून राहणार होती. इथल्या दसऱ्याच्या फुलातला मध पिण्यासाठी त्या झाडावर पक्ष्यांची गर्दी अशीच होणार होती आणि ते सरडे बुवा पुन्हा पुन्हा त्या पानात डोकावून तो 2 पायाचा प्राणी कुठे गेला म्हणून बघत असणार आणि पावसात सुद्धा त्या मुंग्यांची कवायत चालूच असणार. ते मारुती ओढ्यातले सोनेरी चंदेरी मासे त्या सुवर्ण दगडामध्ये लपाछपीचा खेळ खेळतच राहणार होते. फक्त आम्ही तेवढे त्या सौंदर्यात नसणार. आणि माझ्या ओठांवर अभावितपणे पण त्या कवितेच्या ओळी आल्या, जा हसत खेळत बाळ निर्झरा आनंदाने जा. तेव्हा आमची मंजी ते ऐकून मला म्हणाली, ताई, मला वाटतं ह्या बालकवींच्या आजीनं देखील यल्लम्माला नवस केलेला असावा आणि तिचा तो नवस फेड करण्यासाठी जाताना ते या मारुतीच्या ओढ्याकाठी आलेले असावेत आणि मग त्यांना ही कविता सुचली असावी. मी हसले. त्याचवेळी मंजी माझ्या कानात पुटपुटली, ताई, आजींनी यल्लम्मा देवीला नवस केला ते फार बरं झालं बघ. त्या निमित्तानं आपल्याला इथे यायला मिळालं नाही का? आणि मी डोकं हलवलं.
आमची बैलगाडी निघाली त्यावेळी आम्ही बाहेर बघत असताना अनेक माणकांच्या डोळ्याचे ससे इथे तिथे पळताना आम्हाला दिसले होते. मी आणि मंजी भरल्या डोळ्यांनी त्या क्षणाक्षणाला दूर जाणाऱ्या मारुती ओढ्याकडे आणि आजूबाजूच्या परिसराकडे बघत होतो. अचानक आम्हाला खूप उदास वाटायला लागलं आणि त्याचवेळी आजी म्हणाली, "सोने, पाऊस खूप पडतोय, पडदा खाली सोड." मी निमूटपणे पडदा खाली सोडून मागे सरकलेले होते. आमचा यल्लम्मा देवीच्या नवसाच्या प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झाला होता. खूप वेळ मी, मंजी, आजी, आई आणि बाबा गप्पा मारत होतो. नंतर अचानक आमची बैलगाडी थांबली होती आणि बाबांजवळचा पडदा सरकवून मागे बघत झाड्या काका बाबांना म्हणाले, "अरे भटांनो, या आखरीत बघा." तसं आम्ही सगळ्यांनी पुढे होऊन वाकून बघितलं तर हिरवट काळपट रंगाचा सर्प नुकतंच आपलं भोजन संपवून आळसावून त्या आपल्या जड झालेल्या पोटानं त्या पावसात पसरलेला होता. आमच्या हिरामोतीच्या गळ्यातल्या घंटीनं त्याची निद्रा भंग झालेली असावी आणि आम्ही सगळेजण भयचकित नजरेनं बघत असताना त्या सर्पानं हळूहळू आपलं अंग आकर्षून घेत तो गोल होत आपल्या रागवलेल्या लाल डोळ्यांनी आमच्या बैलगाडीकडे बघत राहिला. त्यावेळी त्याच्या तोंडातली जीभ वरखाली होत होती आणि तो एकदम आक्रमण करण्याच्या पवित्र्यात सरळ फणा काढून उभा राहिला. साधारण 2-3 मिनिटे तो आम्हाला, आम्ही त्याला बघत होतो. झाड्या काका हळूच बाबाला म्हणाले, "तो बाप्या तयारीनिशीन उभा आहे. आता आपण माघार घेतली नाही तर तो पुढं सरकन." आणि झाड्या काकांनी हळूहळू हिरामोतीला मागे सरकवलं होतं. आम्ही बरेच मागे गेलो. त्या सर्पराजाला आमची हार समजली असावी. तो नंतर हळूहळू सैल होऊन सावकाश त्या बाजूच्या झाडामध्ये शिरून नाहीसा झाला. झाड्या काका भरभर बैलगाडी हाकत बाबांना म्हणाले, "भटांनो, काय उमदं जनावर होतं, पण लय वांगाळ." आणि आजी आईला म्हणाली, "वत्सला, अगं प्रत्यक्ष शंकराच्या गळ्यातल्या नागानं आपल्याला दर्शन दिलं असं मला वाटलं बघ." तर आमची वात्रट मंजी हसत तिला म्हणाली, "मग आज्जे, तू खाली उतरून त्याला जवळ जाऊन नमस्कार करून यायचा नाही का?" आणि आजी नेहमीप्रमाणे मंजीला ओरडली, "म्हणजे तुझा फाजीलपणा आजकाल वाढत चाललाय हा." आम्ही सगळे हसलो. खूप उशिरानं सांजवलं होतं. आईचं आम्हाला मध्ये मध्ये खाणं देणं चालूच होतं. संध्याकाळी आईनीच माझ्याकडनं गाडीतले कंदील काढून ते लावले आणि तिने भाकरी चटणी सगळ्यांना वाढली. पण दुपारच्या पुरणपोळीच्या जड जेवणानं आमची पोटं जड झाली होती, त्यामुळे कोणी विशेष असं काही जेवलं नाही. नंतर त्या उबदार घरात माझ्या आणि मंजीच्या डोळ्यावरनं झोपेची फुलपाखरं उडायला लागली. मी पांढऱ्याला बाबांजवळ सोडला, आजीच्या कुशीत शिरले. त्यावेळी आमच्या झाड्या काकांनी आपल्या डोळ्यावरील झोपेच्या फुलपाखरांना दूर उडवण्यासाठी लोकगीत गायला सुरुवात केली. "गच्च आभाळ डोईवरी पण थेंबभर पाणी नाही, सुक सारं रान पण डोळ्याला खळ नाही. डोळ्यातल्या पाण्यातून कोंब नवा फुटू दे, आभाळाच्या पिरतीनं धरती गरती होऊ दे." हिरामोतीच्या घंटीच्या तालावर झाड्या काकाचं हे ओबड दोबड रानवट गीत ऐकता ऐकता मी पेंगायला लागले. झाड्या काका दुसरं गीत गायला लागले. "जोवर माय बाप तोवर पोरपण, हेलकाव घेती हिरी खाली बोरखन. जवर माय बाप तवर येऊ जाऊ, पिकती फळबाग तवर सराई घेऊ." आमचे झाड्या काका नंतर गायला लागले, "माझ्या राजा हिरा मोती रे हिरा मोती, घरला बेगी चाला रे बेगी चाला रे. माही कारभारीनं तुची आय दारात उभी, तिच्या हातात हाय पुरणाची पोली. पोरांनो बेगी चाला रे बेगी चाला, हिरा मोती बेगी चाला." आणि हे लोकगीत ऐकता ऐकता झाड्या काकांचा आवाज अस्पष्ट होत माझ्यापासून दूर गेला आणि मी कधीतरी गाढ झोपून गेले. सकाळी मी जागे झाले. आता बरंच उजाडलं होतं. बाहेर धो धो पाऊस पडतच होता. मी मागचा पडदा किंचित वर करून बघितला तर आता जंगलपट्टी संपून डोंगराळ वाट सुरू झाली होती. या वाटेवर हिरवा शालू पांघरून डोंगर चोहोबाजूला पसरले होते. प्रत्येक हिरव्यागार डोंगरानं पानाफुलांचे दागिने लेवून ते एखाद्या सुंदर रमणीप्रमाणे डौलानं उभे होते.
आम्ही आता यल्लम्मा देवीच्या पहिल्या डोंगराजवळ पोचलो होतो. इथला हा निसर्ग फार वेगळा होता, आल्हाददायक होता. इथल्या रस्त्यालगतच्या छोट्या छोट्या दगडांवर हिरवी हिरवी पाचूची शेवाळं चढलेली होती. आमची बैलगाडी 2 डोंगरांच्या मधून जात असताना आम्ही एक विचित्र गोष्ट बघितली. त्या डोंगर कपारीच्या खाचीत, रस्त्यावरील दगडात, झाडावर आजूबाजूला मोठमोठे काळ्या नागीचे विंचूच विंचू पावसाच्या वर्षावातून मोठमोठ्या गारा पडाव्यात तसे इथे तिथे पसरलेले होते. नशीब आमच्या हिरामोतीच्या घंटीच्या आवाजानं आणि आमच्या बैलगाडीच्या खडखडाटानं ते विंचू रस्त्यावरून दूर पळत असले तरी झाड्या काकांनी त्या खडकाळ वाटेवरनं आमच्या हिरामोतीला जोरात पळवलं होतं. इथे अशा या विंचवांच्या साम्राज्यातून एकट्या दुकट्या माणसानं जाणं शक्यच नव्हतं. झाड्या काकांनी तो विंचवाचा मार्ग संपल्यावर बाबांना सांगितलं की दरवर्षी उन्हाळ्यात हा डोंगराळ भाग अगदी वृक्ष वैराण होऊन जातो आणि त्यावेळी हे विंचू डोंगर कपारीत इथे तिथे लपून बसतात. त्यावेळी इथे एक विंचू लोणच्याला घालावा तरी कुठे मिळत नाही, पण एकदा का पावसाळा चालू झाला की हे सगळे विंचू लपलेल्या जागेवरनं वर येतात. या विंचवाकडनं विशेष असा धोका नाही असंही ते म्हणाले. ते म्हणाले इथे जर एखादी फटाक्याची माळ पेटवून टाकली तर दूर मैलोन मैल एक विंचू दिसणार नाही, कारण हे विंचू आवाजाला घाबरतात. हे विंचू फक्त त्या 2 डोंगरांच्या मधल्या वाटेवर होते आणि ते डोंगर संपले तेव्हा नेहमीसारखा रस्ता लागला. बाबा म्हणाले काय हो, त्याच जागेवर हे विंचू का? तशी झाड्या काकांनी मजेशीर दंतकथा सांगितली. एकदा यल्लम्मा देवी आपल्या डोंगरावरनं उतरून या डोंगरावर फिरायला आली होती, पण इथल्या एकांतात ती घाबरली. त्यावेळी 2 विंचवांनी तिला हिथं सोबत केली आणि प्रसन्न झालेल्या यल्लम्मा देवीने आपल्या डोंगरावर जाताना या 2 विंचवांना हा डोंगर पट्टा देऊन टाकला आणि तवापासनं त्या तेवढ्या पट्ट्यात हे विंचू राहतात. त्यांना भेटायला वर्षातनं एकदा येते यल्लम्मा देवी इथं. हा डोंगरपट्टीचा भाग संपल्यावर एकदम एका छोट्या रस्त्याची उतरण लागली होती. आमचे हिरामोती पळत पळत पुढे जात होते आणि झाड्या काका म्हणाले हा तर रामराज्य गाव आहे. कोणचं? रामराज्य. तर जेवण खाणं आटोपून घ्यायचा आणि सांच्याला निघायचं. आमची बैलगाडी साधारण 2-2.5 तास त्या उतारावरनं धावत होती आणि पुढे रामराज्य नावाचं छोटंसं गाव वसलेलं होतं. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.